सर्वांना नमस्कार. बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या स्टोरीचे 41 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत आणि सगळ्यांना माझी विनंती आहे की प्लीज स्टोरी शेअर करत चला. तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला वगैरे टाकली तरी चालेल, म्हणजे माझे सबस्क्रायबर वाढतील. कारण खूप मेहनत घेते आणि सबस्क्रायबर वाढत नाहीत, ही एवढी एकच खंत आहे. तर वळूया आपल्या स्टोरीकडे. आज संडे होता. वेद रिलॅक्स होता आणि वेदाच्या फोनवरून त्याला काहीतरी क्लिक झालं. वेदासोबत फिरायला त्यानं बहाणा करून नकार दिला आणि सगळ्याच फॅमिलीला आपण पिकनिकला घेऊन जाऊया असं त्याच्या डोक्यात आलं. खरं तर अंजली खूप डिस्टर्ब होती रात्रीच्या त्या प्रकरणापासून. नक्की तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करतंय तरी कोण हे समजत नव्हतं आणि घरातले सगळेच धास्तावले होते आणि पिकनिकला जसे सगळे गेले तसे सगळे खुश झाले होते. अंजली मात्र वेदला अजिबात बोलत नव्हती आणि आंधळी कोशिंबीर खेळताना वेदांतिकानं वेदच्या अंगावर अंजलीला ढकलून दिलं. तसं वेदने तिला पटकन मिठीत घेतली. तिची नाजूक कंबर त्याच्या दोन्ही हातात होती आणि तिचे दोन्ही हात त्याच्या हातावर होते. वेदचे डोळे बंद होते आणि आता तो फक्त स्पर्शानं अंजलीला फील करत होता आणि तिच्या शरीराचा येणारा कस्तुरीचा सुगंध त्याला वेड लावत होता. आणि आता अंजली मात्र अशी अचानक त्याच्या मिठीत जाऊन खूप गोंधळली होती. तिने त्याच्या मिठीतून सुटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला तशी वेदची तिच्या कंबरेवरची पकड आणखीनच घट्ट झाली आणि त्यानं तिची कंबर मुद्दाम हळूच दाबली. तसं तिच्या शरीरभर प्रणयलहरी उसळल्या. तिच्या मांडीमध्ये सळसळ व्हायला लागली आणि छातीची धडधड खूप स्पीडनं वाढली आणि तिने धक्का बसून डोळे मोठे केले. तिला आता खूप लाज वाटत होती आणि तिची ती सगळी लज्जा आता लपवू शकत नव्हती. अंजलीला आता घाम सुटायला सुरुवात झाली होती. वेद तिच्या खूप जवळ होता आणि तिची ती अवस्था बघण्यासाठी आता त्याला डोळ्यांची गरज नव्हती. बंद डोळे असूनही तो तिची अवस्था समजू शकत होता आणि ती हळूच म्हणाली, अहो सोडा ना, सगळे आपल्याकडेच बघत आहेत. वेद म्हणाला, मी काय केलं? आणि अंजली म्हणाली, अहो असं काय करता, सगळे हसतायत आपल्याला, सोडा ना प्लीज, मला खूप लाज वाटते. वेद म्हणाला, मी तुला पकडली आहे आणि तूच माझ्या अंगावर आलीस, मग मी काय केलं ते? मग अंजली म्हणाले, अहो मी नाही, मी तर दूर दूर पळत होते, ताईंनी मला ढकललं आहे तुमच्या अंगावर. वेद म्हणाला, अच्छा, म्हणजे तू माझ्यापासून दूर दूर पळत होतीस का? आणि का पळत होतीस दूर दूर? आणि अंजली पुन्हा रागात तोंड वाकडं करून गप्प बसली. वेद म्हणाला, आता सांगतेस की नाही का दूर दूर पळत होतीस आणि सकाळपासून माझ्याशी अशी तुटक तुटक वागतेस? गाडीतही बसली नाहीस माझ्या शेजारी. तुला नेमका कशाचा राग आलाय, मला जरा सांगशील का? आणि अंजली पुन्हा गप्प बसली आणि मनात म्हणाली, आता यांना उघड उघड कसं सांगायचं की मला तुम्ही जवळ घेत नाही, मला स्वीकारत नाही, म्हणून मला तुमचा राग आला आहे. तुम्ही माझ्या देखत त्या वेदाशी किती गोड गोड बोलता, बेबी बेबी करून तिच्या मागे फिरता, मला याचा राग येतो. मला नाही आवडत तुम्ही माझे पती असून वेदाजवळ गेलेले. तुम्ही तिला सगळं द्या, सगळी प्रॉपर्टी द्या, पैसा द्या, दागिनेसुद्धा द्या, मला फक्त तुम्ही हवे आहात. मला फक्त तुमचं प्रेम हवं आहे, तेही 1-2 दिवसासाठी नाही तर आयुष्यभरासाठी. आणि हे कसं सांगू मी यांना, कारण मी त्यांना वचन दिलं आहे सुहागरात्री दिवशी मी यांच्याकडून काहीच अपेक्षा ठेवणार नाही, वेदाच्या आणि यांच्यामध्ये येणार नाही. मग आता मी कोणत्या हक्कानं या दोघांच्यामध्ये येऊ आणि वेदाकडून यांना कसं काही मागून घेऊ, असा अंजली मनात विचार करत होती. पण वेदला तर सगळं आधीपासूनच माहीत होतं. तिनं त्याला काही सांगायची गरजच नव्हती, त्याला फक्त वेळ देण्याची गरज होती. मग ती गप्प बसली. हे पाहून वेदनं पुन्हा तिची कंबर दाबली आणि अंजली पुन्हा दचकली आणि लटक्या रागातच म्हणाली, हे काय चाललंय तुमचं, सोडा बरं मला. वेद म्हणाला, मग माझे डोळे सोड, मग मी तुला सोडतो. अंजली तशीच रुसक्या आवाजात म्हणाली, मी नाही सोडणार, तुमचं तुम्ही सोडा आणि आधी माझी कंबर सोडा. आणि वेदही हट्टीपणा करत म्हणाला, मीही नाही सोडणार, तूच आली माझ्या अंगावर आणि मी आता तुला पकडलं आहे, त्यामुळे डोळे बांधण्याची माझी पाळी संपली, आता तुझी पाळी. माझे डोळे सोड आणि तुझे डोळे मी बांधणार. आणि अंजलीने त्याच्या डोक्याच्या पाठीमागे मारलेली गाठ सोडण्यासाठी तिचे दोन्ही हात पुढे केले. तशी तिची छाती वेदच्या छातीला आणखीन प्रेस झाली. तिचं तोंड वेदच्या तोंडाजवळ आलं आणि तिचे श्वास वेदच्या गालावर त्याला जाणवले.
आणि वेदच्याही शरीरात आता वेगळीच हलचल व्हायला लागली आणि त्याचेही श्वास वाढायला लागले. मग तिने थोडीशी धडपड करून त्याचे डोळे सोडले आणि वेदने हळूच डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं तर तिचा लाजून गोंधळून गेलेला चेहरा पाहून त्याला तिची गंमत वाटली, पण उगीचच रुसण्याचा आणि चिडण्याचा आव आणत होती. आणि वेद तिला म्हणाला, देवी तुला एक सांगू का गं, तुला खोटं बोलताही येत नाही आणि तुझे डोळेसुद्धा खोटं बोलत नाहीत, ते सगळं खरं खरं बोलतात. आणि अंजली त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाली, आता सोडा बरं, मी सोडलेत ना तुमचे डोळे. आणि वेद खाट्याळपणा करत म्हणाला, नाही सोडणार. ती चकित होऊन म्हणाली, का नाही सोडणार? तुम्ही म्हणाला होता ना की तुम्ही मला सोडणार मी तुमचे डोळे सोडल्यावर. आणि वेद पुन्हा हसून म्हणाला, देवी मला की नाही खोटं बोलायची सवय आहे. आणि अंजली आता थोडी चिडलीच आणि तिने पुन्हा त्याला धक्का दिला आणि स्वतःची सुटका करून तिथून निघून गेली. आणि वेद म्हणाला, पण आता तू कुठे निघालीस? तुझी वेळ आहे डोळे बांधण्याची आणि आम्ही पळणार. आणि अंजली म्हणाली, मी नाही राज्य घेणार, कारण मी तुम्हालाच सापडलेच नव्हते. ताईंनी मला ढकललं होतं तुमच्या अंगावर. आणि वेद म्हणाला, दिस इज नॉट फेअर यार, मग आता राज्य कोण घेणार? अंजली म्हणाली, घ्या तुम्हीच. आणि गेली निघून. मग आता सगळेच झाडाच्या सावलीला बसले. दादासाहेबांसाठी एक खुर्ची आणली होती. बाकीचे सगळे चटईवर खाली बसले होते मांडी घालून. वेद मात्र खाली बसायला तयार नव्हता. योगेश म्हणाला, तू का असा उभा आहेस उभ्या गावावरून आल्यासारखा, बस ना खाली. वेद म्हणाला, मी नाही बसणार, किती माती आहे तिथं आणि माझ्या अंगाला ती लागते. वेदांतिका म्हणाली, अरे चटई आहे इथं, कुठे लागते माती? योगेश म्हणाला, ताई तू इतकी अमेरिका रिटर्न असून नखरे करत नाहीस, इतके नखरे हा करतोय. आणि वेद बाळा तू तसाच उभा राहा तिथंच संध्याकाळपर्यंत आणि उभं राहूनच खा पी आणि झोप, कारण तू घोडा आहेस. आणि वेदने योगेशला एक कानाखाली लावीन असं हाताचे ॲक्शन करून म्हणाला. जेवणाला अजून वेळ होता आणि सुशीला देवी म्हणाल्या, अंजली तोपर्यंत आपण ज्यूस घेऊया. अंजली म्हणाली, हो आई मी आणते ज्यूस आत्ता. असं म्हणून ती गाडीमध्ये गेली ज्यूसचं पॅकेट आणायला. तसा वेदसुद्धा तिच्या मागे मागे गेला आणि ती ज्यूसचं पॅकेट घेणार इतक्यात त्यानंही ते पकडलं आणि हसून म्हणाला, चल देवी मी तुझी हेल्प करतो, आपण दोघं घेऊया. आणि अंजली म्हणाली, सोडा, इतकं जड नाही ते, मी घेऊ शकते एकटी. तरीही वेदने ते सोडलंच नाही आणि म्हणाला, अगं मी करतोय ना हेल्प. अंजलीनं ते पॅकेट सोडलं आणि म्हणाली, ठीक आहे मग तुम्हीच घेऊन या, मी जाते पुढं. असं म्हणून गेली पुढं निघून. आणि तिला रिकाम्या हाताने येताना बघून सुशीला देवी म्हणाल्या, अगं काय झालं, ज्यूस नाही आणलंस का? अंजली म्हणाली, हे घेऊन येतात. आणि दादासाहेब म्हणाले, हा कितवा चमत्कार म्हणायचो, वेदराजे आणि चक्क काम करणार का? आणि तिकडून येणाऱ्या वेदला बघून मस्करी करत योगेश हसून म्हणाला, ग्रँडपा आता तुम्हाला सगळे चमत्कार बघायला मिळतील. कोणीतरी काम करताना दिसेल, आज बॉक्स उचलला, उद्या हातात झाडू येईल, जेवणाच्या प्लेटसुद्धा असतील आणि हे सगळे चमत्कार बघायची तयारी ठेवा बरं का. आणि वेद ते सगळं घेऊन आला आणि खाली ठेवलं. मग अंजलीने सगळ्यांना ज्यूस दिला आणि पुन्हा वेद नखरे करत म्हणाला, हे काय पायनॅपल ज्यूस, मला हा ज्यूस नको आहे, दुसरं काही आणलं नाही का? आणि अंजली म्हणाली, नाही आणलं, हाच ज्यूस आणलाय पायनॅपलचा. वेद म्हणाला, पण मला मँगो ज्यूस हवा आहे. आणि योगेश हसून म्हणाला, वेद ते बघ त्या झाडावर आंबे लागलेले आहेत, ते पिकले ना की मग तुला ज्यूस प्यायला मिळेल बरं का, तोपर्यंत वाट बघ. आणि हा पायनॅपल ज्यूस आवडत असेल तर घे, नाहीतर राहू दे, आम्ही पितो. आणि वेद योगेशची मुंडी त्याच्या हातात पकडून पिरगळत म्हणाला, गाढवा तुला कोणी सांगितलं रे बोलायला मध्ये मध्ये? चमचा कुठला, गप्प बस, नाहीतर तुलाही ज्यूस पिऊन देणार नाही. मग सुशीला देवी म्हणाल्या, वेद अरे तर ध्रुवसुद्धा हट्टीपणा करत नाही आणि तुझा किती हट्टीपणा सुरू आहे. आणि वेद आणखीन वाकडं तोंड करत म्हणाला, आई पण तुला माहीत आहे ना मला हे नाही चालत. आणि अंजली हळूच म्हणाली, नाही चाललं काय झालं, आवडून घेतलं की सगळं चालतं. असं म्हणून तिने त्याच्या ज्यूसचा ग्लास त्याच्यासमोर पकडला
आणि वेदाने आता गुपचूप घेतला आणि योगेश पुन्हा त्याची मस्करी करत म्हणाला, मावशी बहुतेक आता कोणाला तरी आवडायला लागलंय बरं का ज्यूस ग. तसे सगळे गालात थोडे थोडे हसले आणि वेदही थोडा हसला आणि त्यानं पुन्हा त्याच्या पाठीत एक रट्टा दिला. मग वेदला योगेश म्हणाला, ए बस इथेही माझ्याजवळ. आणि वेद तरीही म्हणालाच, मी इथे नाही बसणार, मी चालला हाऊसमध्ये. प्रमिला देवी म्हणाल्या, अरे सगळ्यांसोबत बस ना इथे, आणि तूच आम्हाला पिकनिकला घेऊन आलास आणि तू स्वतःच आत निघालास होय. दादासाहेब म्हणाले, वेद अरे रोजच आहे ना ती हायफाय लाईफस्टाईल, चकाचक गाड्या, रूम, फरशी, खुर्च्या, ऑफिस, AC, फॅन. आजच्या दिवस तरी हे सगळं नॅचरल हवा, जमीन, पाणी एन्जॉय कर. आणि जर तुला हे सगळं आवडत नव्हतं तर कशाला आणलंस आम्हाला. आणि वेद अंजलीकडे बघून म्हणाला, तुम्ही सगळे खूप डिस्टर्ब होता ना म्हणून घेऊन आलो. तुम्ही एन्जॉय करताय ना, मग मी ठीक आहे. असं म्हणून वेद गाडीत बसला पण जमिनीवर बसलाच नाही. मग आणखीन काही वेळ सगळेजण फिरले, गप्पा मारल्या, जेवणाची वेळ झाली. सगळे तिथेच झाडाखाली छान जेवायला बसले. या मोकळ्या वातावरणात आज जेवण जरा जास्तच जाणार होतं आणि पिकनिकसाठी असावा तसा खास मेनू अंजलीने बनवून आणला होता. आणि तिथेही जेवताना वेद नखरेच करायला लागला. मी खाली बसणारच नाही असं म्हणाला. अंजली म्हणाली, जर खाली बसणार नाही तर जेवायला पण मिळणार नाही. वेदने तिच्याकडे थोडं चिडून पाहिलं आणि म्हणाला, हा काय हट्ट आहे, माझी मर्जी, मी कुठेही बसेन. अंजली म्हणाली, हट्ट कोण करते ते दिसतंय सगळ्यांना. आई मी हट्ट करते का, तुम्हीच सांगा कोण हट्टी आहे. सुशीला देवी म्हणाल्या, सध्या तरी मला वेद हट्ट करताना दिसतोय. वेद एका दिवसासाठी तू बसू शकत नाही का रे. म्हणजे काय वेद. वेद म्हणाला, आई मला ते मांडी घालून बसायला जमत नाही ग. आणि पुन्हा योगेश त्याची मस्करी करत त्याला हळूच म्हणाला, अहो आवडून घेतलं की सगळं आवडायला लागेल ना. तसे पुन्हा सगळे हसले आणि अंजली थोडी लाजली. वेदने पुन्हा त्याची मान त्याच्या मगरमिठीत पकडली आणि म्हणाला, आता जेव घेऊन तुझा, शांत बस. आणि देवी मला जेवायला मिळणार आहे की नाही सांग, नाहीतर मी निघालो. आणि अंजली म्हणाली, इथे बसला तर मिळेल नाहीतर मिळणार नाही. आणि वेद म्हणाला, ओके नको आहे मला जेवायला. असं म्हणून तो सरळ फार्म हाऊसमध्ये निघून गेला. त्याला पाठीमागून सगळे हाक मारत होते पण तो काही आलाच नाही. आणि दादासाहेब म्हणाले, सुशीला आजपर्यंत त्याचे इतके लाड केले ना, त्याचा हा परिणाम आहे सगळा. आपल्या मातीशी सुद्धा कनेक्ट व्हायला त्याला आता लाज वाटते बघ. आम्ही तर या मातीतच खेळून लोळून रडून पडूनच लहानाचे मोठे झालो. मग अंजलीने सगळ्यांना जेवायला वाढलं आणि म्हणाली, तुम्ही सुरू करा, मी त्यांना जेवण देते. मग योगेश म्हणाला, वहिनी तुम्ही हार मानणार का त्याच्यासमोर, शेवटी त्याला आतच जेवण देणार होय. आणि अंजली हसून म्हणाली, भाऊजी कोण जिंकलं कोण हरलं यापेक्षा कोणीतरी एक जणानं जास्त ताणून न धरता सोडून दिलं तरच संसाराची गाडी पुढे सरकते ना. आणि यातच खरा आनंद आहे. इतरांना त्रास देऊन जिंकण्यात कसलाच आनंद नसतो. उलट हार मानून कमीपणा पदरात घेऊन इतरांना समाधान देऊन जी हार मानलेली असते ना, ती खूप मोलाची असते. असं म्हणून ती वेदसाठी प्लेट घेऊन गेली. आणि योगेश तिने बनवलेल्या अन्नाचा एक घास तोंडात टाकत म्हणाला, वाह वाह काय सून आहे, काय बायको आहे, अगदी लाखात एक. या वेद बाळाचे नशीब खूप चांगलं आहे. म्हणूनच हे 100 नंबरी सोनं त्याच्या खिडकीतून त्याच्या बेडरूममध्ये आलं. पण काय उपयोग, त्याला तर भिकेचे डोहाळे लागलेत असं दादासाहेब म्हणाले. सुशीला देवी म्हणाल्या, किती चांगले विचार आहेत मुलीचे, अरे शोधून सापडली नसती त्याला. आणि वेदांतिका चिडून म्हणाली, सापडली ना त्याला ती काळ्या जिभेची आणि डोळ्यांची वेदा. योगेश म्हणाला, पण काय चव आहे ना वहिनीच्या हाताला, एकदम ऑसम. असलं जेवण तर 7 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा मिळत नाही. मी तर आज भरपूर खाणार आणि मस्तपैकी झाडाखाली ताणून देणार. मला 5 वाजल्याशिवाय कोणीच उठवायचं नाही. आणि छोटा ध्रुव म्हणाला, योगेश मामा ताणून देणार म्हणजे काय. आणि योगेश म्हणाला, आता तुला सोबत घेतो आणि मगच ताणून देतो, पण त्याआधी भरपूर खा पोटभर, मग कळेल तुला कशी ताणून देतात. मग ध्रुवला सुद्धा काहीतरी इंटरेस्टिंग शिकायला मिळणार म्हणून खुश झाला. आणि योगेश म्हणाला, खरं सांगू का मावशी, जेव्हा मी त्या दिवशी वेदाचा फोन आला आणि घरी गेलो तेव्हा अंजली बहिणीची अवस्था बघण्यासारखी नव्हती ग.
खूप केविलवाणी अवस्था होती. आणि आता बघ, त्यांना बघितलं तर असं वाटतं की त्या अंजली वहिनी या नाहीतच, कुणीतरी वेगळीच पर्सनॅलिटी आहे. आणि सुशीला देवी म्हणाल्या, योगेश, पण त्यावेळी तू आमच्यापासून खूप काही लपवलं. वेदची चूक लपवलीस, हे मला आवडलं नव्हतं. योगेश थोडा खजील झाला आणि म्हणाला, मावशी काय करू, मित्रप्रेम आडवा आलं ग. वेद म्हणाला, घरी काहीच सांगू नको. सुशीला देवी म्हणाल्या, अरे पण इथं विषय एका मुलीच्या आयुष्याचा होता. दुसरी कुठली गोष्ट असती तर आम्ही काही म्हणालो नसतो. तुम्ही दोघांनी पहिल्यांदाच BA फर्स्ट इयरला असताना चोरून ड्रिंक केली होती, तेव्हा काही म्हणालो होतो का आम्ही? आणि योगेश थोडा हसला, मग म्हणाला, सॉरी मावशी, माझं चुकलं. पण वेदने त्यांच्या हातात 5 कोटीचा चेक ठेवला आणि त्यांना प्रकरण मिटवायला सांगितलं. हे मला खरंच नव्हतं आवडलं आणि मी वेदला हे सांगितलं सुद्धा होतं. आणि वेदांतिका म्हणाली, ते जाऊ दे, वेदाच्या नशिबात अंजलीच होती म्हणून त्याच्याशी भेट झाली आणि हे घरच्यांना माहीत होतं म्हणून तिच्याशी लग्न करण्याचा चंग बांधला होता आजी आणि आजोबांनी. पण तू कधी लग्न करतोस ते सांग. आणि योगेश म्हणाला, वेदाच्या नशिबात अंजली होती, अंजली बहिणी होत्या हे तुम्हाला कसं माहीत? प्रमिला देवींनी मग त्या हरिद्वारच्या पंडितजींविषयी सांगितलं आणि त्या विभूतीत वरून नाव निघालं तेही सांगितलं. आणि योगेश म्हणाला, ओ माय गॉड, म्हणजे हे सगळं खरं असतं का? ए आजी, प्लीज माझ्यासाठी पण माझी पत्रिका दाखवून ती विभूती आण ना, आणि मी देवाकडे प्रेयर करेन की त्यामध्ये प अक्षर यावं. तशी वेदांतिका म्हणाली, म्हणजे योगेश, तुझं प नावाच्या मुलीवर प्रेम आहे बरोबर? तसं योगेश असं म्हणाला, हो ताई, बरोबर, आणि लग्न करतोय. तू रिलॅक्स राहा, 6 महिन्यात लग्न करतोय. सुशीला देवी म्हणाल्या, चांगलं आहे, पण मुलगी चांगली आहे ना बाबा, त्या वेदासारखी नाही ना? योगेश म्हणाला, मावशी, तिला घेऊनच येतो की घरी, मग तूच सांग ती कशी आहे. वेदांतिका म्हणाली, पण मी निघण्याच्या अगोदर तिला घेऊन ये, समजलं? मला तिला भेटायचं आहे. योगेश म्हणाला, ओके, पण तू लग्नाला नसणार का ताई? वेदांतिका म्हणाली, योगेश, आता तूच सांग कसं शक्य आहे. आणि योगेश गाल फुगवून म्हणाला, बरोबर, रोहित पटवर्धनांची महाराणी आता गरिबाच्या लग्नाला कशाला येईल ना? तसं वेदांतिकाने त्याचा कान पकडला आणि म्हणाली, नौटंकी बंद कर आणि खा गुपचूप. आणि आता अंजलीच्या हातचं ते जेवण खाऊन सगळे हॅप्पी झाले. मग इकडे अंजली वेदसाठी प्लेट घेऊन आली तर वेद आतमध्ये जाऊन एका खुर्चीत बसला होता, मोबाईलमध्ये बघत. आणि ती त्याच्यासमोर प्लेट पकडून म्हणाली, घ्या, खा, भूक लागली असेल ना? वेद थोडा नाराजीच्या सुरात म्हणाला, आता नकोय मला, आधी कोण नाही देत म्हणालं होतं, मग आता कशाला आणलंस? आणि अंजली म्हणाली, त्याचं काय आहे ना, मला खोटं बोलायची सवय आहे. तसा वेद हसायला लागला आणि तिचा हात पकडून तिला जवळ बसवून घेणार होता. तो इतक्यात तिने तिचा हात पटकन मागे घेतला आणि म्हणाली, आणखीन काय हवं असेल तर मोठ्यानं हाक मारा, कारण आम्ही खूप दूर बसलोय. वेद म्हणाला, देवी बस ना इथे, इतकं पुरेसं आहे, आपण दोघे इथेच खाऊया. आणि अंजली म्हणाली, अजिबात नाही, मला माझ्या माणसांमध्ये बसायचं आहे जे माझ्यावर प्रेम करतात. आता वेद थोडा गालात हसला आणि म्हणाला, तसंही तुला माझी गरजच नाही असं म्हणालीस ना तू, ते तरी खरं बोललीस ना? आणि अंजली म्हणाली, हो, तेव्हा मी खरंच बोलले, मला घरच्यांकडून जे प्रेम मिळतं त्यात मी सुखी आहे असं म्हणून निघून चालली. आणि वेद हसून म्हणाला, चुकलंच माझं, तिचं सगळं बोलणं रेकॉर्ड करायला हवं होतं त्या दिवशीचं, मग ती किती खरं बोलते आणि किती खोटं हे तिचं तिला कळलं असतं. मग अंजलीसुद्धा जेवली, वेदसुद्धा जेवला. अंजली त्याच्यासाठी पाणी घेऊन गेली आणि त्याची रिकामी प्लेट आणायला गेली तर या वेदनं मोजून फक्त एकच घास चपाती आणि भाजीचा शिल्लक ठेवला होता. अंजली म्हणाली, हे काय, आता एवढा घाससुद्धा तुम्हाला जास्त झाला होता का? वेद म्हणाला, हो, आता मला नाही जात, तो ऑलरेडी जास्त चपाती दिली होतीस, आता दे मला पाणी. ती म्हणाली, देते, पण आधी हा घास खा. तो म्हणाला, नको, तूच खा. ती म्हणाली, तुमचं पोट लगेच नाकाला नाही लागणार एका घासानं. असं म्हणून तिनं स्वतः तो घास उचलला आणि त्याला काही कळायच्या आतच त्याच्या तोंडात घातला आणि निघून गेली. आणि वेद पुन्हा हसायला लागला आणि म्हणाला, क्यूट देवी, आणि पुन्हा इमॅजिन करून म्हणाला, माझं पोट आणि नाकाला लागेल, शी वॅक. मग सगळ्यांनी बराच वेळ आराम केला
ध्रुव आणि योगेशने आंब्याच्या झाडाखाली एकमेकांच्या मिठीतच मस्त ताणून दिली. मग सगळे निघाले परत. आणि निघताना अंजली म्हणाली, आजोबा आम्हाला थोड्या कैऱ्या घ्यायच्या होत्या, कैरीची डाळ आणि पन्ह बनवायला. आणि दादासाहेब म्हणाले, अगं अंजली बेटा, ही अख्खी आंब्याची बाग आणि हे शेत तुझंच आहे, परवानगी कसली मागतेस? तुला हव्या तितक्या कैऱ्या घे. मग ती म्हणाली, मी आलेच. आणि वेदने गडबड करत सुशीला देवी, प्रमिला देवी आणि आजोबांना दुसऱ्या गाडीत घातलं. ड्रायव्हरला म्हणाला, गाडी पुढे जाऊ दे. योगेशही वेदांतिकाला घेऊन निघून गेला आणि आता पाठीमागे फक्त राहिले अंजली आणि वेद. आता अंजलीच्या हाताला तो आंबा येतच नव्हता. दगड मारून सुद्धा दमली ती आणि एक आंबा खालीच होता पण हाताला येईना, म्हणून ती पाय उंच करून करून दमली. आणि इतक्यात वेद पाठीमागून आला आणि त्याने तिला पाठीमागून तशीच मिठीत वर उचलली. अंजली आता शॉक झाली, पण आता तिने तिच्या डोळ्यासमोर पाहिलं तर तो आंबा अगदी तिच्या तोंडाजवळ आला होता आणि ती गालात लाजून हसली. मग तिने तो आंबा घेतला आणि ओटीत टाकला. वेदने तशीच जिथे जिथे आंबे होते तिथे तिथे तिला मिठीत उचलून फिरवली आणि अंजलीचे मात्र लाजून लाजून खूप वाईट हाल झाले होते. मग ती म्हणाली, झाले आता माझे आंबे तोडून, सोडा मला खाली. वेद म्हणाला, आधी मला सांग, मला मिळेल ना कैरीची डाळ आणि पान्हा? तशी अंजली मोठ्यानं हसली आणि तिच्या ओटीतले सगळे आंबे खाली पडले.